श्री स्वामी समर्थ। तर आज बनवूयात शेवयाची खीर। त्यासाठी तूप, कस्टर्ड पावडर, पाणी, दूध, साखर, काजू, बदाम, वेलदोडे तुपात भाजून घेतलेल्या शेवया लागणार आहेत। तर ही कस्टर्ड पावडर आहे, कोणत्याही दुकानात मिळते। आईस्क्रीम बनवण्यासाठी याचा वापर करतात, पण मी खिरीमध्ये वापरते। 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी किंवा 2 ते 3 चमचे दूध टाकून छान मऊसूत फेटून घ्यायचं आहे। मी ही खीर 2 ते 3 व्यक्तींना पुरेल या प्रमाणात बनवत आहे। जर तुमच्या खिरीची क्वांटिटी जास्त असेल तर थोडीशी कस्टर्ड पावडर जास्त घ्या। पातेलं गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि चिरलेले काजू बदाम मी याच्यामध्ये परतून घेणार आहे। तुम्ही पहिल्यांदा काजू बदाम तळून नंतर तुकडे करून टाकले तरी सुद्धा चालतं। तुमच्या घरामध्ये जर पेशंट असतील, आजारी व्यक्ती असतील, आजी आजोबा असतील, लहान मुलं असतील ना, तर काजू बदाम असे कट करून नका टाकू, बारीक करून टाका, जेणेकरून त्यांना पण खाता येईल आणि तशी सुद्धा चव खूप छान लागते। 1 वाटी दूध टाकलेलं आहे। मी नेहमी खीर नुसत्या दुधामध्येच बनवते, पण हे दूध खूप घट्ट होतं, त्याच्यामुळे दुधा एवढंच मी पाणी टाकलेलं आहे। तुमच्याकडे असतील ना तर चारोळे नक्की टाका आणि साय सुद्धा आवर्जून टाका। माझ्या मिस्टरांना साय अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यात वापरलेली नाही। चवीनुसार साखर टाकलेली आहे, जास्त पण साखर टाकू नका, जास्त असं गोड गोड छान नाही वाटत। आणि सतत ह्याला छान हलवत राहायचं आहे। बारीक गॅसवरती सगळी खीर बनवायची आहे, गडबड करायची नाही। वेलदोडे थोडीशी साखर टाकून बारीक करायचे, म्हणजे छान बारीक होतात। विलायची पूड टाकलेली आहे आणि 1 उकळी आली की छान याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहोत, आत्ताच टाकायची नाही। आणि याच्यामध्ये आता आपण तुपात भाजून घेतलेल्या शेवया टाकायच्या आहेत। दुकानातून 20 रुपयाला आणलेलं हे शेवयांचं पाकिट आहे। घरच्या शेवयांची खीर सुद्धा छान होते, पण एकदा दुकानातल्या या नाजूक शेवयांची खीर बनवून बघा, खूप छान होते। दिसताना या थोड्याच दिसत आहेत, पण खीर भरपूर होते। छान पहिली उकळी आली की याच्यामध्ये कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण टाकायचं आहे आणि छान सतत हलवत राहायचं आहे। खीर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर थोडीशी कस्टर्ड पावडर जरा किंचित जास्त वापरा, छान लागते चव। खीर बनवताना खूप जास्त छान वास येतो आणि चवीला तर एकच नंबर आहे। पाहुणे आल्यानंतर किंवा कोणत्याही सणाला किंवा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल, घरातल्यांना सुद्धा आवडेल। मला गॅरंटी आहे की ही खीर अजिबात बिघडत नाही, एकच नंबर चव लागते। आणि जर तुम्ही बनवली तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।